नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे डॉक्टर संजय बंग यांच्या कार्याची पुस्तिका घरोघरी पोहोचली. नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांच्या शैक्षणिक, संवेदनशील, सेवाभावी, दूरदृष्टी, ध्येयवादी, विकासाचा आराखडा आखणे इत्यादी बाबी हेरून पुस्तिकेत नमूद असलेल्या सर्व बाबी आज दिनांक 17 डिसेंबर रोजी शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी यांनी घरोघरी पुस्तिका वाटप करून डॉक्टर संजय विजय कुमार बंग यांचा प्रचार केला. यावेळी मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते सामील झाले होते. नमस्कार, मी संजीवनी शेरे, शिवसेना महिला आघाडीची पदाधिकारी. आज आम्ही प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदार आपल्या बंधू भगिनींना आवाहन करण्यासाठी आलेले आहोत की आपल्या शिवसेना पक्षाकडून जे अधिकृत उमेदवार आहेत डॉक्टर संजय भाऊ बंग यांना मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद द्या. तुमचे जे कामं असतील राहिले ते करून देतील. आपले संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वात त्यांना उभं केलेलं आहे आणि आम्ही पुष्कळ दिवसापासून प्रचारासाठी फिरत आहोत आणि त्यांची सकारात्मक आहे सगळीकडे त्यांची हे प्रचार त्यांचा. प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्ही फिरत असताना एखाद्या मतदाराने विचारलं की तुम्हाला का मतदान द्यावं, त्यांना उत्तर काय द्या? त्यांना आम्ही हेच सांगू की ज्यांनी आपल्याला हे धनुष्यबाण म्हणून जे अधिकृत उमेदवारी दिलेली आहेत ते आपले लोकनेते संजय भाऊ राठोड यांचे विकास कामं, त्यांनी खूप विकास कामं केले आहे आणि ते मंत्री असल्यामुळे निधी त्यांच्याकडूनच आपल्या नगर परिषदला मिळणार आहे. त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे प्रभाग क्रमांक 2 मधल्याल्यांना की आपल्या डॉक्टर संजय बंग यांना विजयी करा आणि भरपूर मताधिकांनी धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि तुमचे कामं जे असतील ते करून घ्या. प्रभाग 2 मध्ये संजय भाऊ बंग यांना माननीय संजय भाऊ राठोड यांनी, पालकमंत्री यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्याकरिता आम्ही म्हणजे विकास होण्यासाठी आणि संजय भाऊ आपल्या दिग्रस मध्ये जास्तीत जास्त विकास करून आणतात आणि त्यांच्या मार्फत संजय भाऊ हे बंग हे कार्य करून आणतील आणि त्यासाठी संजय भाऊ यांना असंख्य बहुमताने विजयी करावं आणि सोबतच विकासाची गंगा आपल्याकडे वाहून घ्यावी हीच विनंती. 20 साल से भारत नगर का वार्ड नंबर 2 का विकास हुआ नहीं. अपने को अगर विकास करना है तो संजय बंग को चुन के लाना है. संजय बंग चुन के आने के बाद में विकास की आंधी चलेंगी, ऐसा मुझे उम्मीद है. इसलिए मैं सभी लोगों से रिक्वेस्ट करता हूं कि संजय बंग को ज्यादा से ज्यादा मतों से विजयी करके उसकी आंधी को और जो जबरदस्त जोर दे. प्रभाग क्रमांक 2 के सभी मतदाताओं से मेरी विनती है और हाथ जोड़ के विनती करूंगा कि अगर अपने वार्ड में, अपने प्रभाग में अगर आपको विकास देखना है तो डॉक्टर संजय बंग को भारी से भारी मतों से चुना कर लाए और उनका हाथ मजबूत करे. अब हमारा सबका साथ और हमारा ही विकास होगा, ये मुझे उम्मीद है. और एक में ऐसे उम्मीदवार है, ये मुझे ऐसे लगता है कि इन्होंने अपने प्रभाग के
प्रभाग क्रमांक 2 के कोई भी निरीक्षण कर सकता है कि 85 ओपन स्पेस है अपने वार्ड में जो अभी ऐसे ही पड़े हैं। तो इसका सबका विकास करेंगे, हमारे नाले का, नालियों का, रास्ते का, पानी का, और सबसे मेन जिसकी वजह से आज हर कोई उनका दीवाना है, एजुकेशन का। उन्होंने एजुकेशन की दुनिया में एक क्रांति लाई हुई है। इस बात को ख्याल रखते हुए मेरी विनंती है सभी से कि बस डॉक्टर संजय कुमार बंग को 3 नंबर पर धनुष्य बाण पर विजयी करे और पालक मंत्री का हाथ मजबूत बनाए। नंबर 2 के सभी वोटरों से एक अपील है कि डॉक्टर संजय बंग साहब को ज़्यादा से ज़्यादा मतों से चुना के लाए और संजय भाऊ राठौड़ के साथ में विकास के लिए डॉक्टर साहब को वोट देने के लिए मैं रिक्वेस्ट करता हूँ, आप लोगों से गुजारिश करता हूँ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।